नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. अकलूज येथे अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ सांगता सभा संपन्न झाली. यावेळी भाजप महायुतीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ संस्कृताई राम सातपुते बोलताना म्हणाल्या, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाखाली ही भारतीय जनता पार्टीची निवडणूक चालू आहे असे तुमचे सर्वांचे लाडके रामभाऊ सातपुते साहेब, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती पूजाताई कोथमिरे आणि सुशिक्षित सुसंस्कृत चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते असे शैलेशजी कोथमिरे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व मतदार बंधूंनो, भगिनींनो आणि जे व्हर्च्युअली मोबाईलच्या माध्यमातून या सभेला उपस्थित आहेत असे सगळे बंधू आणि बांधव. खरं तर पूजाताई, आमच्या सगळ्या अकलूजकरांचं हे भाग्य की आम्हाला सगळ्यांना एक अकलूज सारख्या वातावरणामध्ये एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा चेहरा नगराध्यक्ष पदाच्या उपयोगाने मिळालेला. आणि तुमचंही मी या ठिकाणी अभिनंदन यासाठी करते, कारण वातावरण असं आहे आणि जनतेला तुमचा चालक स्वभाव, तुमची काम करण्याची वृत्ती, तुमची मेहनत करण्याची वृत्ती, तुमची प्रत्येक गोष्टीचा तुमचा असलेला दूरदृष्टिकोन आवडलेला आहे. त्यामुळे निश्चितच 2 तारखेला आपल्याला भरघोस मत मिळणार आहेत आणि तुम्ही नगराध्यक्ष होणार आहात हे निश्चित आहे. 2 तारखेला मतदान असेल. ही निवडणूक प्रत्येकाची निवडणूक आहे. ही प्रत्येक अकलूजकरांची निवडणूक आहे. ही अकलूजच्या भविष्याची निवडणूक आहे. या निवडणुकीचा परिणाम उमेदवारांवर कमी, पण आपल्या प्रत्येक नागरिकांवर वैयक्तिकरित्या जास्त होणार आहे. आपण सर्वांनी या बाबतीत विचार केला पाहिजे की आपण आता हे जे मतदान करणार आहोत त्याने आपल्याला वैयक्तिक काय फायदा होईल. मला इथे सगळ्या माता भगिनी दिसत आहेत. भरपूर वेळ झाले कार्यक्रम चालू आहे, परंतु माता भगिनींचा उत्साह पाहून मला आनंद वाटतो. मला सगळ्या जणींना सांगा, आपल्याला लाडकी बहीण योजना मिळाली की नाही? पैसे आले की नाही? तिकडे मागे ताई, गुलाबी साडी ताई, पैसे मिळाले का? लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले? आवाज आले? प्रत्येकाच्या खात्यावर पैसे आपल्याला देवाभाऊंनी जमा केलेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यांनी सांगते की लाडक्या बहिणीचे पैसे मिळू नये म्हणून हे काँग्रेसचे राहुल गांधी आणि हे सगळे तुतारीवाले कोर्टात गेले होते. यांनी लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून पुरेपूर प्रयत्न केले. तुम्ही मला सांगा, लाडकी बहीण योजना चालू राहिली पाहिजे की बंद झाली पाहिजे? कोणाला वाटते का बंद झाली पाहिजे? तर ही लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून हे तुतारीवाले काँग्रेसवाले कोर्टात गेले होते. आणि जर आपण त्यांच्या हातात सत्ता दिली तर हे लाडकी बहीण योजना बंद करते. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे. भगिनींनो, आतापर्यंत तुम्ही बघितले अनेक सरकार आले, अनेक लोक आले, अनेक सत्ताधीश आले. कोणीतरी लाडकी बहीण सारखी योजना चालू केली होती का? केली होती का? आणि हे कधी केलं? मतदानाच्या पूर्वी. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. असं वाटतं का मतदान करणार आहे म्हणून? 1,07,000 भगिनींना यातून लाभ झाला. 1,07,000 आहे, पण आमच्या अकलूजमध्ये सगळ्या भगिनींना लाभ झाला. बरोबर आहे की नाही? मग ही लाडकी बहीण योजना चालू राहून द्यायची असेल तर तुम्हाला 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबावं लागेल आणि आपल्या पूजाताईंना प्रचंड बहुमताने निवडून आणून द्यावं लागेल. कारण जर सत्तेची सूत्र दुसऱ्या कुणाच्या हातात दिली तर ते माता भगिनींचा विचार करणार नाही. आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की लाडकी बहीण योजना ही केवळ सुरुवात आहे. अशा अनेक योजना सरकार दरबारी आहेत, आम्हाला त्या आणायच्या आहेत. पूजाताई आहेत, त्यांच्या मागे प्रशासकीय अनुभव असून ते शैलेशजी आमच्या सोबत आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते की आम्ही
मेगाबाऊंच्या जवळ जाऊन आपल्या काका भगिनींसाठी या अकलूजमध्ये छोटे छोटे जे काही उपक्रम असतील, बचत गट असतील, व्यवसाय असतील, ते आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आणि आणून दाखवणार. आपल्याला घरात कोणी पैसे देते का हो? तुम्हीच कोणाला आणले तर तुमच्या साडीतले पैसे काढून देता, बरोबर आहे की नाही? आपल्याला रोजगार मिळायला हवा की नाही? मग मला सांगा की आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे? जी व्यक्ती आपली समस्या ऐकून घेईल, बरोबर आहे की नाही? पूजाताईंच्या समोर जाताना अतिशय साधा सुसंस्कृत अशा पूजाताई आहे, त्यांना भेटताना आपल्याला कोणालाही भीती वाटते का? काही समस्या असली तर तुम्ही सहज सांगू शकता, बरोबर आहे? आणि तुम्ही जर समोरचे उमेदवार पाहिले, खरं तर हे असे खंडणी कोट, गँग टोळी गुंड मजेचे लोक आहेत. अशा लोकांना भेटताना महिलांना खरंच भीती वाटते की नाही? तुम्ही जाल का त्यांची काही समस्या घेऊन? मग आपण विचार केला पाहिजे, महिला म्हणून जर आपल्याला खरोखर एखादी समस्या असेल तर आपण त्या हाताने पूजाताईंसमोर मांडू शकतो आणि पूजाताई त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील आणि मी ती त्यांच्यासोबत असेल. मी आज तुम्हाला सांगते, इथे समोरच पूजाताईंचं ऑफिस आहे. दर रविवारी आणि सोमवारी पूजाताईंच्या सोबत आमचा जनता दरबार त्या ठिकाणी भरलेला असेल. अकलूज मधील कुठल्याही महिलेला घाबरण्याचं कशाचंही कारण नाही. मला सगळ्या महिलांना या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे की तुम्ही आपल्या मैत्रिणींना निवडून द्या, आपल्या बहिणीला निवडून द्या, आपल्या लाडक्या रामभाऊला निवडून द्या. तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू. मला एक अकलूजमध्ये फिरताना एक गोष्ट, आता दादांनी जसं शौचालयाचा मुद्दा सांगितला, की खरं तर फार शरमेची बाब आहे. 60-65 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगले, आमच्या माता भगिनींसाठी साधं शौचालय उपभोगू शकले नाही. आज आपल्या सगळ्या माता भगिनींच्या ही सन्मानाची गोष्ट आहे. आपल्याला आपण कमळ चिन्हासमोरचं बटन दाबा. सगळ्या माता भगिनींच्या या सगळ्या व्यवस्थेची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे. मी आता या दादांनी, सुजय दादांनी पण हा मुद्दा घेतला, अनेकांनी घेतला की 2 ते 4 दिवसांना आपल्या घरी पाणी येतं, बरोबर आहे की नाही? आणि मला माहित आहे की तुम्ही छोटे छोटे ग्लासेस, पातेलं हे सगळं भरून ठेवता, बरोबर आहे की नाही? आपण या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की तिथे अनेक वर्ष सगळ्यांनी राजकारण केलं. एक साधा पाण्याचा प्राथमिक प्रश्न देखील सोडवता आपल्याला येऊ नये. आज भारतीय जनता पार्टी आपल्याला आश्वस्त करू इच्छिते की तुम्ही आमच्या पूजाताईंना निवडून द्या. तुमच्या नळाला रोज पाणी लागण्याची जबाबदारी आमची आहे. पाहिजे की नाही नळाला रोज पाणी? किती दिवस ते पाण्याला भरत बसणार? त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, राजकारणाच्या ठिकाणी होत राहील, पण आपल्या पाण्याच्या प्रश्नांचं काय, आपल्या शौचालयाच्या उपलब्धतेचं काय, या सगळ्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मी पत्र्यांची घरं बघितलेली आहेत. खरं तर कोणीही याकडे लक्ष दिलं नाही. आज मी तुम्हाला सांगते की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सगळ्यांना पक्की घरं मिळू शकतात. पूजाताई आणि शैलेजींना तर प्रशासकीय भरपूर अनुभव आहे. आपल्या सगळ्या भगिनींना पत्र्याची जी घरं आहेत ती त्या ठिकाणी आपण त्यांना पक्की घरं देऊ हा निर्धार मी या ठिकाणी व्यक्त करते. आपल्या सगळ्यांचं ग्रामदैवत आहे आपलाई माता आणि आपलाई मातेच्या समोरच डम्पिंग ग्राउंड आहे. अख्ख्या अकलूजचा कचरा आपलाई मातेच्या समोर जाळला जातो. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तिथे असणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचे आजार होतात. तो कचरा जाळताना ती जी दुर्गंधी होते ती कोणालाही सहन होत नाही. आज जर तुम्ही आपण पूजाताईंना निवडून दिलं तर तिथलं जे कचऱ्याचं व्यवस्थापन आहे ते पर्यावरणपूरक पद्धतीने करू याची ग्वाही आम्ही या ठिकाणी देतो. व्यंकटनगरमध्ये पाहिलं तर अनेकांच्या माता भगिनींच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. राऊतनगरमध्ये सुजयभाईंनी त्या दिवशी सांगितलं की विकास नगरमध्ये गटारातून पाईपलाईन गेलेली आहे. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारातून गेलेली आहे. म्हणजे एखाद्या दिवशी लिकेज झालं तर काय होऊ शकतं, शरीरावर किती भयानक आणि समाजावर किती खराब परिणाम होऊ शकतो आपण विचार करा. सगळ्यांच्या आरोग्याचं काय,
पाण्याच्या पाईपलाईनचा साधा प्राथमिक प्रश्नही तुम्हाला सोडवता आला नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपण आज विचार करायचा आहे की आपल्याला कोणाचं राजकारण हवंय की आपल्याला पिण्याचं पाणी हवंय. त्यामुळे जर आपल्याला हक्काचं आपल्या घरामध्ये दररोज नळाचं पाणी पाहिजे असेल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सुधार होणं आवश्यक असेल असं वाटत असेल तर आपण विकासाला मतदान केलं पाहिजे. आपण बघितलं असेल आताच प्रगटदादांचं तिथे भाषण झालं. अनेक सगळे जिल्ह्यातले आपल्या महाराष्ट्र मतदारसंघातले मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे. कारण सगळ्यांना आता कल्पना आलेली आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. एक सक्षम आपल्याला पालकमंत्री लाभलेले आहेत आणि देवाभाऊंसोबत सतत संपर्कात असणारे, देवाभाऊंना हक्काने मदत मागणारे आपले रामभाऊ देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे आपल्या तालुक्याला, आपल्या मतदारसंघाला कधीही निधीची कमतरता पडत नाही आणि हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य होत आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये अनेक जणांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. ही आताची स्थिती आहे, मी सांगते तुम्ही बघा. त्यामुळे आपण आता काळाची पावलं ओळखायला हवी. विकास इथेच आहे, निधी इथेच आहे. तुम्ही लोकसभेला तुम्ही राहत काही जण तुम्ही भाषण ऐकत असेल त्यांनाही माझी विनंती आहे की काही जणांनी लोकसभेला त्यांना मतदान केलं, विधानसभेला मतदान केलं, ते 3 वर्ष उलटलं. बरं आधीही सत्ता उपभोगली, मग अजूनही गटारीचा प्रश्न सोडवला का गेला नाही? मग अजूनही पाण्याचा प्रश्न सोडवला गेला का नाही? मग अजूनही माझ्या माता भगिनींच्या शौचालयांसाठी व्यवस्था का केली नाही? हा प्रश्न मला पडतो. जर आपण एवढे वर्ष सत्तेमध्ये होता किंवा आमच्या लोकांनी मोठ्या मनाने तुम्हाला निवडून दिलं होतं तर आतापर्यंत या समस्या सुटायला हव्या होत्या. सुटल्या का? मग जर सुटला नाही तर आपण यावर विचार करायला हवा. आज आपण सर्वांनी स्वतःसाठी विचार करावा, समाजासाठी विचार करावा, एका प्रदूषण मुक्त अकलूजसाठी विचार करावा. पूजाताईंचं माझं मध्ये बोलणं झालं की पूजाताई जेव्हा निवडून येतील तेव्हा आम्हाला प्रदूषण मुक्त हिरवेगार पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात क्रमांक 1 असलेला अकलूज या ठिकाणी करायचं आणि त्याची ब्लूप्रिंट आमच्या मनामध्ये तयार व्हायची. फक्त यासाठी आपल्या सगळ्यांची आम्हाला साथ दिली आहे आणि निश्चितच ती साथ आपण देणार आहोत. 2 तारखेला पूजाताईंना आपण प्रचंड बहुमताने निवडून देणार आहात, यात शंकाच नाही. परंतु माझी प्रत्येकाला अजून एक विनंती आहे की ह्या ज्या आपल्या छोट्या घरगुती आपल्या किरकोळ आपल्या सामाजिक समस्या आहेत, आपण त्यावर लक्ष द्यायला हवं. आपण प्रत्येकाला यासाठी प्रेरित करायला हवं. पुणे मुंबईमध्ये कोणी नातेवाईक असेल त्यांना देखील बोलून घ्यायला हवं. आता हा विषय बोलावा की नाही माहिती नाही, पण काल शांत सभा झाली आणि काल शांत सभेमध्ये सगळ्यांनी ते धमकी वजा, अनेक विरोधकांनी धमकी वजा भाषण त्यामध्ये दिली. मला तुम्ही सांगा ही त्यांची इलेक्शनच्या आधीची भाषा आहे. हे सगळ्या जनतेने ऐकून घेतलं. ही त्यांची इलेक्शनच्या आधी, निवडून येण्याच्या आधीची भाषा आहे. जर चुकून तुम्ही त्यांना निवडून दिलं तर त्यांची भाषा सुद्धा, त्यांची कृती काय असेल आपण ओळखलं पाहिजे की आता आपल्याला अकलूज दहशतीच्या छायेखाली न्यायचं आहे की स्वच्छ सुंदर प्रशासनाच्या हातामध्ये द्यायचं आहे. आतापर्यंत दहशत नाही म्हणणारे काल सभेमध्ये सगळेजण धमक्याच देत होते. सामान्य माणूस या ठिकाणी पारदर्शकपणे व्यवहार कसा करणार, व्यवसाय कसा करणार, या ठिकाणी तर आपल्याला प्रगती करायची आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला त्या धमकीचं वगैरे काही कळत नाही. आपलं घर भलं आपण भलं असे आपले काम असतात. यासाठी आपण सगळ्यांनी, आणि मी तुम्हाला सांगते सामाजिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये देखील, पण सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक समाजाला एकदाच संधी मिळते परिवर्तनाची, बरं का, एकदाच. आणि आता ती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाच्या रूपात दिलेली आहे. तर 2 तारखेला या सगळ्या दहशतीला उत्तर देण्याची जबाबदारी, उत्तर देण्याचं शस्त्र आपल्या हातात आहे, ते म्हणजे मतदान. तुम्ही हे शस्त्र वापरा. आपल्याला दहशतीच्या छायेत जायचं आहे की प्रगतीच्या वाटेने, विकासाच्या वाटेने जायचं आहे, हे आपणच आपलं ठरवायला हवं. आणि भरपूर वेळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की
घरावरून आपल्याला ट्रोल केलं जातं. दहशत आपण बघतच आहात. दहशतीचा शब्द कधी काढला, दहशतीचा शब्द काढला तर अशा गोष्टी इथे घडायला लागतात. त्यामुळे आज अकलूजच्या जनतेने हे समजून घ्यायला हवं. बसा बसा बसा, काही नाही काहीही आकर्षक झाले नाही. बसा, मी सांगते, कोणीतरी आवाज काढतंय, विरोधकांचे कार्यकर्ते आलेले आहेत, आपण त्यांच्या विरुद्ध बोलतोय म्हणून ते थांबवण्याचा प्रयत्न करतो. लाईव्ह चित्रीकरण चालू आहे की अकलूजमध्ये ही दहशत आहे. अकलूजमध्ये दहशत कशी आहे तर ही आहे, बघून घ्या. तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचं आहे की आज आपल्याला अकलूजला दहशतीतून मुक्त करायचं असेल तर पूजाताईंना निवडून द्यावं लागेल. आणि तुम्हाला ही संधी परत परत मिळणार नाही. सामाजिक जीवनामध्ये ही संधी फार कमी वेळा मिळते, तशी ही संधी आज आपल्याला मिळालेली आहे. आज मला आपल्याला इथे सांगायचं आहे, मुद्दा चालू होता त्या दादांमुळे जरा की आम्हाला विधानसभेमध्ये घरावरून भरपूर ट्रोलिंग केला गेला. असं मोठं घर आहे, तसं मोठं घर आहे. खरंच आहे, खोटं नाही आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना इथे आश्वस्त करू इच्छिते की तुम्ही पूजाताईंना निवडून द्या. तसे घराचं बांधकाम चालूच झालेलं आहे, पण पूजाताईंना निवडून द्या. माळशिरस मांडवेच्या घरापेक्षा मोठा टोलेजंग घर या अकलूजमध्ये आम्ही बांधू आणि त्याचं बांधकाम चालू झालं आहे. चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मदत करणार ना? करणार ना? 2 तारखेला पूजाताईला निवडून द्या. पूजाताईला निवडून द्या. आम्ही ते पाय रोवून उभे राहू. आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या अकलूजमध्ये रोजगाराची व्यवस्था नाही आहे. रोजगाराची इथे उपलब्धता नाही आहे. साहेबांचा फोन आता या ठिकाणी येईलच, मुख्यमंत्री साहेबांचा. त्यामुळे मी माझ्या भाषणाला आवड करते. अनेक गोष्टी बोलायच्या आहेत. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आता ही परिवर्तनाची वेळ आलेली आहे बंधूंनो आणि भगिनींनो, आणि ही वेळ परत कधी येणार नाही. त्यामुळे पूजाताईंना प्रचंड बहुमताने निवडून द्या. आणि आपले जे काही कमळाचे नगरसेवक आहेत, 2 शिवसेनेचे नगरसेवक, यांना निवडून द्या. आम्ही सदैव तुमच्या सगळ्या गोष्टींच्या सोबत इथे राहू. ही ग्वाही मी तुम्हाला देते. अकलूजच्या विकासासाठी कमळ, अकलूजच्या पाण्यासाठी कमळ, अकलूजच्या महिलांच्या सन्मानासाठी कमळ, अकलूजच्या स्वाभिमानासाठी कमळ. या ठिकाणी आपण निवडून द्या.